श्री स्वामी समर्थ. चला आज आपण पालकाचा गरगटा बनवणार आहे. त्याच्यासाठी हो का अर्धी गड्डी पालक घेतलेला आहे, स्वच्छ धुवून कापून घेतलाय. थोडी तो कोथिंबीर पण टाकलेली आहे. तर आपण कुकरमध्ये 2 शिट्ट्या काढून घेणार आहे. तर आपण इथं कुकर घेतलेला आहे. तर ह्याच्यामध्ये हो का टमाटो टाकून घेतले, मूग डाळ स्वच्छ धुवून घेतली, हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत. हो का हिरव्या मिरच्या आहे, टमाटो आहे, मूग डाळ टाकून घेतलेले आहे. आणि आपण हो काही कच्चे शेंगदाणे आपण ह्यातच शिजायला टाकणार आहे. आणि ही पालकाची सगळी भाजी आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे. तर हो का पालकाची भाजी बी आपण टाकून घेतलेली आहे. आपण थोडं चवीनुसार मीठ टाकून घेऊया. शिजताना मीठ टाकलं ना जरा चव येते भाजीला. थोडं तेल टाकून घेऊया. हो का इथं तेल टाकून घेऊया आणि थोडी हळद टाकून घेऊया. आणि आता आपण ही कुकरच्या 2 शिट्ट्या काढूया. आपण कुकरमध्ये कशामुळे लावली की आपल्याला गडबड आहे म्हणून. आता आपण पाणी ओतून घेऊया. हो का अर्धा तांबे आपण पाणी ओतलेलं आहे शिजण्यासाठी. बघा हो काय आता आपण कुकरला लावलेली आहे भाजी. आता काढूया त्याच्या 2-3 शिट्ट्या. शिजून एवढी झालेली आहे. आणि हो का आपण अशी थोडी आपण ह्या गिलासानं जरा तिला खालीवर केलेली आहे. तर हो का इथं आपली एवढी झाली. तर आता आपण इथं गरम करायला तेल ठेवलेलं आहे 2 चमचे. तर लसूण घालून घेऊया फोडणीसाठी. आता आपल्याला फोडणी द्यायची ना. आपला लसूण आता गोल्डन कलर तळत आलेला आहे, छान असा खरपूस भाजला. आता आपण थोडे जिरे टाकून घेऊया. जिरे जरा थोडे आणि लसूण पण जास्तच टाकायचा का म्हणून की ह्या भाजीला जिरे आणि लसूण जास्तच लागतो. थोडी हळद टाकून घेऊया. आपण मग हळद टाकलेली होती पण आता थोडी टाकून घेऊया. आणि थोडं चवीनुसार मीठ टाकून घेऊया. थोडं मगाशी बी टाकलेलं आहे आपण. आता हो का आपलं सगळं खरपूस भाजलेलं आहे, असं छान फोडणी झालेली आहे. तर आपण ही पालकाची भाजी आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आता आपण पालकाची भाजी टाकून घेतलेली आहे. आता ह्याला एकजीव करूया.